अतिवृष्टी अनुदान 2025 आता याच्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर जे शेतकरी मयत आहेत तर त्यांच्या वारसदारांना हे पैसे कसे मिळवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे काही सामायिक खातेदार असेल तर त्यांचे सुद्धा हे पैसे नेमके कसे मिळणार आहेत याची सविस्तर अशी आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून हे अनुदान वितरित करण्यात आलं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये बरेच शेतकरी म्हणजे जवळपास प्रत्येक गावामधील 70, 75 ते 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत। त्या शेतकऱ्यांचं नाव सुद्धा आलेलं आहे। आता जे काय उर्वरित 20 ते 30% शेतकरी आहेत तर ते शेतकरी असे आहेत की त्यांचे वारसदार म्हणजे काय मयत शेतकरी असतील, त्याच्यानंतर काहींची जमिनी सामायिक असेल, तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत। तर अशा सर्व शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पैसे मिळाले नाहीत म्हणजे ते कोणते खातेदार असो, वैयक्तिक असो, सामायिक असो, तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत तर त्या शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी जे काही अनुदान असेल ते अनुदान सुद्धा मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणार आहे त्या सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी आणि ज्यांचे फार्मर आयडी काढायचे बाकी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर आयडी काढून घ्या। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जे काही मयत शेतकरी आहेत तर त्यांनी नेमकं काय करायचं हे आपण बघूया। तर मित्रांनो, ज्यांच्या घरचे काही म्हणजे जे काही शेतकरी मयत आहेत तर ते त्यांच्या वारसाच्या नावाने हे पैसे घेऊ शकतात। आता तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल की जे मयत व्यक्ती आहेत त्यांचंच आधार कार्ड घेऊन या, आम्ही त्यांच्या नावाने पैसे टाकू। मित्रांनो, असं करू नका, कारण की त्या व्यक्तीच्या नावाने पैसे टाकल्याच्या नंतर जी काही तुम्हाला तक्रार दाखल करायची असते तर त्याची साईट जवळपास 5 ते 6 महिने झालं बंद आहे। त्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या नावानं पैसे येणार नाहीत। त्याच्यामुळं त्याचे जे काही इतर वारसदार आहेत तर त्यांच्या नावाचं आधार कार्ड द्या आणि त्याच्या नावानं हे पैसे मिळू शकतात। परंतु त्या वारसदाराचा फार्मर आयडी कार्ड अतिशय गरजेचं आहे, तरच ते पैसे तुम्हाला मिळू शकतात। तर मित्रांनो, आता याच्यानंतर जे काही सामायिक खातेदार असतील, ज्यांची जमिनी सामायिक नावाने असणार आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक तसेच त्याला जो काही नमुना असेल म्हणजे बॉन्डचा नमुना असेल तर तो तुम्हाला जोडून हा सर्व या तलाट्याकडे द्यायचा आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की या व्यक्तीच्या नावाने आम्हाला पैसे टाकायचे आहेत, तर ते पैसे तुम्हाला मिळू शकतात। मित्रांनो, आता याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने पैसे घ्यायचे त्या व्यक्तीचा सुद्धा फार्मर आयडी कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आणि हे पैसे मिळाल्याच्या नंतर जे काय रब्बी बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे तर ते अनुदान सुद्धा तुम्हाला या दुष्काळाच्या यादीनुसारच मिळणार आहे। याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती। मयत खातेदाराचे पैसे कसे घ्यायचे, सामायिक खातेदाराचे पैसे कसे घ्यायचे आणि ज्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये संपर्क करा। त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक द्या आणि तुमचा जो काय फार्मर आयडी असेल तर फार्मर आयडी काढून घ्या आणि हे कामं केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे सर्व पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।